स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत पोयम ॲप्रिसिएशन आणि त्याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊया। स्टुडंट, पोयम ॲप्रिसिएशन हा परीक्षेत येणारा 5 मार्काचा क्वेश्चन आहे। या आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये परीक्षेमध्ये हा 10 मार्काचा क्वेश्चन होता, परंतु नवीन प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार आता हा 5 मार्काचा प्रश्न तुम्हाला पोयम ॲप्रिसिएशनचा येतो। परीक्षेत येणाऱ्या पोयम ॲप्रिसिएशनचे जे 5 पॉइंट किंवा 5 मुद्दे आपण समजून घेऊया। तर प्रत्येकाविषयीची माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया। तर सुरुवातीला आपण बघूया कवितेचे ॲप्रिसिएशन म्हणजेच रसग्रहण करणे। कवितेचे रसग्रहण करणे तर म्हणजे काय? तर एखाद्या कवितेचे ॲप्रिसिएशन म्हणजे त्या कवितेची रचना, विषय, आशय, कवितेत मांडलेले विचार, भावना, प्रसंग, शब्दयोजना, भाषाशैली, भाषिक अलंकार इत्यादी वैशिष्ट्ये ओळखून त्यातील उत्तम गुणांचा आस्वाद घेणे किंवा आनंद घेणे, कवितेतील आनंद देणाऱ्या विविध अंगांचे किंवा घटकांचे वर्णन, त्यांचा तुमच्यावर पडलेला प्रभाव आणि त्या कवितेतील कोणते गुण वैशिष्ट्य तुम्हाला आवडले इत्यादी बाबतचे तुमचे विचार, भावना कविता समजून घेऊन व्यक्त करणे म्हणजे कवितेचे रसग्रहण करणे, म्हणजेच पोयम ॲप्रिसिएशन करणे होय। तर कवितेचे रसग्रहण म्हणजे पोयम ॲप्रिसिएशन करण्यासाठी आपल्याला काही पॉइंट दिलेले आहेत। आता नवीन प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार आपल्याला फक्त 5 पॉइंट दिलेले आहे आणि 5 मार्काचा हा क्वेश्चन असतो। तर ते 5 पॉइंट म्हणजे टायटल, सेकंड नेम ऑफ द पोएट, त्यानंतर राईम स्कीम, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच आणि त्यानंतर थीम, सेंट्रल आयडिया। आणि या 5 पॉइंटनुसार 5 पॉइंटची गुणानुसार विभागणी केलेली आहे। टायटल याला अर्धा मार्क असतो, नेम ऑफ द पोएट याला अर्धा मार्क आहे, राईम स्कीम याला 1 मार्क आहे आणि फिगर ऑफ स्पीच याला 1 मार्क आहे आणि थीम, सेंट्रल आयडिया याला 2 मार्क आहे। अशा तऱ्हेने गुणांची विभागणी पोयम ॲप्रिसिएशनच्या या 5 पॉइंटवर केलेली आहे। प्रत्येक पॉइंटमध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे ते आता आपण जाणून घेऊया। सर्वप्रथम टायटलमध्ये कवितेचे नाव लिहायचे असते। त्यानंतर पोएटमध्ये कवीचे नाव लिहायचे असते, कवी किंवा कवयित्री जे असेल त्याचे नाव लिहायचे असते। त्यानंतर राईम स्कीममध्ये कवितेतील प्रत्येक ओळीच्या अखेरीस राईम स्कीम येतात। राईम स्कीम म्हणजे यमक जुळवणारे शब्द किंवा आवाज। तर जसं की उदाहरणार्थ जसं बिलो, स्नो, लव, अबाउट, ETC। रायमिंग वर्डची रचना कडव्यात विशिष्ट नियमित साच्यात किंवा नमुन्यात येत असते आणि कडव्यातील नियमित यमक योजनेलाच राईम स्कीम असे म्हणतात। राईम स्कीम हे AA, AB किंवा C किंवा BB अशा प्रकारे अक्षरांचा उपयोग करून आपण लिहू शकतो। त्यानंतर फिगर ऑफ स्पीच याला भाषिक अलंकार असे म्हणतात। कवितेचे भाषा सौंदर्य वाढविण्याकरता कवी आपले विचार, कल्पना इत्यादी प्रभावीपणे मांडण्याकरता सर्वसामान्य भाषा वापरण्याऐवजी वेगळ्या अशा अलंकारिक भाषेचा उपयोग करतात। त्यालाच फिगर ऑफ स्पीच भाषेचे अलंकार असे म्हणतात। तर भाषेचे अलंकार अनेक आहे, त्यापैकी काही भाषेचे अलंकार सिमिली म्हणजे उपमा अलंकार, मेटाफर रूपक अलंकार, इन्व्हर्शन व्युत्क्रम अलंकार, पर्सॉनिफिकेशन चेतना गुणोक्ती अलंकार, त्यानंतर अपोस्ट्रॉफिस परोक्ष किंवा परोक्ष संबोधन अलंकार, त्यानंतर ॲलिट्रेशन अनुप्रास अलंकार, रिपिटेशन पुनरावृत्ती अलंकार आणि हायपरबोली अतिशयोक्ती अलंकार। अशा प्रकारे फिगर ऑफ स्पीचचा उपयोग कवितेमध्ये केलेला असतो, तो ओळखून आपल्याला लिहायचा असतो। त्यानंतर आहे थीम, सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना। तर दिलेल्या कवितेचा मुख्य गाभा, विषय, त्या कवितेतील मुख्य कल्पना, मुख्य विचार किंवा घटना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी 2 ते 3 ओळींमध्ये कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहायची असते। कवीला
कोणता महत्त्वाचा मुख्य विषय अभिप्रेत आहे किंवा कवीला काय सुचवायचे आहे या कवितेमध्ये हे मध्यवर्ती कल्पनेतून समजते. दिलेल्या 5 पॉइंटनुसार आपण पोयम अ टीनेजर प्रेयर्स याचे पोयम ॲप्रिसिएशन बघूया. जसं की टायटलमध्ये आपण अ टीनेजर प्रेयर्स हे कवितेचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर पोएटमध्ये आपण पोएटचं नाव लिहायचं आहे, जसं की जे मोर्स. त्यानंतर राईम स्कीममध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची स्कीम कवितेमध्ये आलेली आहे ते लिहायचं आहे. तर या कवितेमध्ये ABCB ही राईम स्कीम आलेली आहे. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, तर या कवितेमध्ये ॲलिट्रेशन, अपॉस्ट्रॉफी, इन्व्हर्शन, मेटाफर, पर्सॉनिफिकेशन आणि रिपिटेशन या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. या कवितेची थीम, सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना, अ टीनेजर विश टू लीड अ गुड लाईफ विथ गॉड बाय हिज किंवा हर साईड ॲट एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कवितेचे रसग्रहण म्हणजे पोयम ॲप्रिसिएशन कसे करायचे हे नक्कीच समजलेले असेल. 5 मार्काचा हा क्वेश्चन आहे आणि यातले प्रत्येक पॉईंटसाठी किती मार्क आहे हे सुद्धा सांगितलेले आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगण्यात येते की टायटल याला अर्धा मार्क असतो, नेम ऑफ द पोएट याला अर्धा मार्क असतो, राईम स्कीम याला 1 मार्क असतो, फिगर ऑफ स्पीच याला 1 मार्क असतो आणि थीम, सेंट्रल आयडिया याला 2 मार्क, असे एकूण 5 मार्काचं पोएम ॲप्रिसिएशन आपल्याला परीक्षेमध्ये येत असतं. तर नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि व्हेरी मच.